स्कंध चौथा अध्याय 26. राजा पुरंजनाचे शिकारीसाठी वनात जाणे आणि राणीला राग येणे. श्री नारद म्हणतात, एक दिवस हा पुरंजन सोन्याचे चिलखत घालून विशाल धनुष्य आणि अक्षय भाते घेऊन 11व्या सेनापतीसह 5 घोड्यांच्या भरधाव धावणाऱ्या रथात बसून पंचप्रस्थ नावाच्या वनात गेला. त्या रथाला 2 दांड्या, 2 चाके, 1 धुरा, 3 ध्वजदंड, 5 दोरखंड, 1 लगाम, 1 सारथी, 1 आसन, 2 जू, 5 आयुधे आणि 7 आवरणे होती. तो 5 प्रकारच्या चालींनी चालत असे. तसेच तो सोन्याने मढविला होता. आपल्या प्रियतमेला क्षणभर सुद्धा सोडणे राजाला कठीण होते. तरी सुद्धा त्या दिवशी शिकारीच्या नादाने तो तिची पर्वा न करता मोठ्या गर्वाने धनुष्यबाण घेऊन शिकार करू लागला. त्यावेळी त्याची आसुरी वृत्ती वाढल्याने त्याचे हृदय इतके कठोर आणि दयाशून्य झाले होते की त्याने आपल्या तीक्ष्ण बाणांनी पुष्कळ अशा जंगली प्राण्यांचा वध केला. जर राजाला पशूच्या मांसाची अत्यंत आसक्ती असेल तर त्याने शास्त्रविहित कर्मांसाठीच वनामधील शास्त्रविहित पशूचाच जरुरी पुरताच वध करावा असे सांगून शास्त्राने स्वैर प्रवृत्तीला आळा घातला आहे. राजा जो हे जाणणारा मनुष्य अशा प्रकारे शास्त्रविहित कर्मांचे आचरण करतो तो त्या ज्ञानामुळे कर्मांनी लिप्त होत नाही तर स्वेच्छेने कर्म केल्याने मनुष्य अभिमानामुळे कर्मांमध्ये बांधला जातो. तसेच गुणप्रवाह रूप संसार चक्रात सापडून विवेकबुद्धी नष्ट झाल्यामुळे अधम योनीमध्ये जन्म घेतो. पुरंजनाच्या निरनिराळ्या पंखांच्या बाणांनी छिन्नविच्छिन्न होऊन अनेक जीव दुःखाने प्राण सोडू लागले. त्याचा तो संहार पाहून दयाळू माणसे दुःखी झाली. ती हे सहन करू शकली नाहीत. तेथे ससे, डुक्कर, रेडे, गौरेडे, कृष्णमृग, साळी, मेध्य तसेच इतरही पुष्कळशा पशूंचा वध करता राजा थकून गेला. तेव्हा तो तहान भुकेने अत्यंत व्याकुळ होऊन वनातून राजमहालात परतला. तेथे त्याने स्नान व भोजन करून थोडी विश्रांती घेऊन थकवा नाहीसा केला. नंतर गंध, चंदन, पुष्पमाळा वगैरे घालून अंगावर अलंकार चढविले. तेव्हा त्याला आपल्या प्रियतमेची आठवण आली. तो भोजनाने तृप्त होऊन आनंदित झालेला गर्विष्ठ राजा कामाने व्यथित होऊन आपल्या सुंदर पत्नीला शोधू लागला. पण ती त्याला कुठे दिसली नाही. हे प्राचीन बरही तेव्हा विषण्ण होऊन अंतपुरातील स्त्रियांना त्याने विचारले, सुंदरींनो, आपल्या स्वामिनीसह तुम्ही पूर्वीप्रमाणेच कुशल आहात ना? या घरातील वैभव पहिल्यासारखे आनंददायी का वाटत नाही बरे? घरामध्ये माता किंवा पतिपरायण भार्या नसेल तर ते घर चाकाविना रथासारखेच होय. मग कोणता बुद्धिमान पुरुष तेथे लाचारपणे राहणे पसंत करील? मी दुःख समुद्रात बुडाल्यावर माझ्या विवेकबुद्धीला पदोपदी जागी करणारी आणि मला त्या संकटातून वाचविणारी ती सुंदरी कोठे आहे ते मला सांगा. स्त्रिया म्हणाल्या, हे शत्रुंजय महाराज, आज आपल्या प्रियेने काय योजले आहे ते आम्हाला माहीत नाही. बिछाण्याऐवजी आज ती जमिनीवरच पडून आहे. श्री नारद म्हणतात, राजन, त्या स्त्रीच्या संगाने राजा पुरंजनाचा विवेक नष्ट झाला होता. म्हणून आपली राणी जमिनीवर अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेली पाहून तो अत्यंत व्याकुळ झाला. दुःखी झालेल्या त्याने आपल्या मधुर शब्दांनी तिला पुष्कळ समजाविले. परंतु त्याला आपल्या प्रियसीच्या मनात प्रणयकोप झाल्याचे काही चिन्ह दिसले नाही. मनधरणी करण्यात तो तरबेज होता. म्हणून आता पुरंजनाने हळूहळू तिची मनधरणी करणे सुरू केले. त्याने प्रथम तिचे पाय धरले आणि नंतर मांडीवर बसून घेऊन मोठ्या प्रेमाने तो म्हणू लागला. पुरंजन म्हणाला, हे सुंदरी,
स्वामी ज्यांना अपराध करूनही आपले समजून शिकवण देण्यासाठी उचित शिक्षा करीत नाहीत ते सेवक खात्रीने भाग्यहीनच होत. स्वामीने सेवकाला केलेली शिक्षा म्हणजे त्याच्यावर केलेली कृपाच होय. हे जे सेवक मूर्ख असतील त्यांना क्रोधामुळे समजत नाही. सुंदर दंतपंक्ती आणि मनोहर भुवयांमुळे शोभिवंत दिसणाऱ्या हे मनस्विनी आता राग आवर आणि एक वेळ मला आपला समजून प्रेमपूर्ण लाजेने झुकलेले आणि मधुर हास्ययुक्त असे आपले सुंदर मुख मला दाखव. अहाहा, भुंग्यांच्या रांगेप्रमाणे असणारे काळे कुरळे केस, उभार नासिका आणि सुमधुर वाणीमुळे तुझे मुख कसे मनमोहक दिसत आहे. हे वीरपत्नी, जर दुसऱ्या कोणी तुझा अपराध केला असेल तर मला सांग. जर तो अपराधी ब्राह्मण कुलातील नसेल तर मी त्याला आता लगेच शिक्षा करतो. भगवंतांचे भक्त सोडून मला या त्रैलोक्यात किंवा त्याच्या बाहेर असा कोणी दिसत नाही की जो तुझा अपराध करून निर्भय आणि आनंदाने राहील. प्रिये, मी आजपर्यंत कधीही तुझे मुख कुंकुम विरहित, उदास, म्लान झालेले, क्रोधामुळे भीतीदायक झालेले, कांतीहीन आणि स्नेहशून्य असे पाहिले नाही. तसेच कधीही तुझे सुंदर स्तन शोकाश्रूंनी भिजलेले व तोंडल्यासारखे ओठ स्निग्ध केशराच्या लाली विरहित आहेत असे पाहिले नाहीत. सवयीच्या आहारी जाऊन मी तुला न विचारताच शिकारीसाठी गेलो, म्हणून मी अपराधी आहे खास. तरी सुद्धा आपला समजून तू माझ्यावर प्रसन्न हो, नेहमी प्रसन्न हो. कामदेवाच्या विषम बाणांनी अधीर होऊन जो नेहमी तुझ्या अधीन राहतो त्या आपल्या प्रियपतीला योग्य कामासाठी कोणती कामिनी स्वीकारणार नाही. अध्याय 27 समाप्त.